मला 24 वर्ष झाली ठाण्यामध्ये आणि मला आज कळतंय की ही जागा ठाण्यामध्ये आहे चिल मारण्यासाठी. म्हणून अरे एक सेकंड, या गोष्टीवरून मला कळालं की मी 24 वर्ष झाली. आम्ही किल्ल्याच्या शोधात गेलो. किल्ला आमच्या घराच्या जवळच होता, बट गोल 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 फिरत आम्हाला किल्ला सापडतच नव्हता आणि मग 1 तासानंतर आम्हाला सापडला. तर कसं काय मित्रांनो, मी आहे गौरव मंचेकर. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि आज मी विचार केला की चला आपण असाच एक व्हिडिओ करूया, पण पप्पांसोबत आज आपण डे आउट करायचं आहे. इव्हनिंग आहे आज, मग इव्हनिंग आउट करायचं आहे. आणि आम्ही आलेलो आहे बघा कुठे कुठे आलोय पप्पा आपण. घोडबंदर किल्ला. घोडबंदर किल्ल्याला आलो आहे. आमच्या घराच्या एवढ्या बाजूलाच होता, आम्ही कधीच इथे आलो नाही. तर आज आम्ही इथे आलोय की बघू चला चला पप्पांसोबत डे आउट करूया. तर लेट्स गो. किल्ल्याची एंट्री इकडनं आहे, पण पप्पा पहिला बोलले की इकडे बघूया आपण काय आहे ते. इकडे बंद करून टाकलंय. काय केलंय इथे, बंद का केलंय? चावडी आहे ही. आता आपण जाऊया वरती. किती एस्थेटिक आहे बघा, इथे मस्त फोटोज वगैरे काढू शकतो. आज सकाळपासून घरीच होतो, टाइमपास होतो, बोर होत होतो, म्हणून पप्पा बोलले की चला आपण जाऊया घोडबंदर किल्ल्याला. आणि मस्त काय बोलतात, मस्त पाऊस आहे म्हणून सगळं हिरवा गार आणि किल्ला. हे बघा किती चांगली एंट्रेस, किती मस्त वाटतंय. कुठे किल्ल्याचं नाव कुठे? छत आहे ते, चावडीचं छत बोलत होतं ना. किती हॉन्टेड आहे. खतम. आणि हे आपल्या गावी चिरा बोलतात ना गावी, म्हणजे हे सगळे ह्याच्यानेच बांधलंय. अच्छा, आता ते रेनोव्हेशन करतायत म्हणून. आणि तो बघा मस्त आहे आपला झेंडा. इन्फॉर्मेशन काय द्यायच्या अगोदर मला सांगा व्लॉग चालू करायला. पोर्तुगीजाने 1730 मध्ये बांधला. पोर्तुगीजांनी? हा, पोर्तुगीजाने. नाईस. अच्छा, नजर ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला गेला. मग ह्याचा यूज हेच करत. अरे चांगल्यापैकी आतमध्ये रेनोव्हेशन चालू आहे, लोकांना बघण्यासाठी वगैरे ते चांगल्यापैकी करतायत. सो आम्ही नेहमी कधीही कुठे असे गावी वगैरे जातो तर आम्हाला किल्ले बघायला मस्त मजा वाटते. आणि किल्ल्यांसोबत एक गाईड वगैरे, आता इथे तर नाहीये बट ते सगळं खूप असं फॅसिनेटिंग असतं आपली हिस्ट्री वगैरे बघायला. आता इकडचा हा व्ह्यू बघा किती भारी आहे. मी मगापासून इमॅजिन करत होतो की आतमध्ये एवढीशी जागा नसेल, बट एवढे सगळे लोक निघाले, अजून आतमध्ये होते. आणि किती सारे मागे होतो बघा, एक बसलाय खात बसलाय, मगाशी इथे वरती होते सगळे. आणि इकडनंच बघा व्ह्यू किती अमेझिंग आहे. पप्पा मस्त छत्री घेऊन आले. पप्पांना बोललो रेनकोट घ्या, तर रेनकोट नाही घेत. पण व्ह्यू बघा, आता वरती जाऊन आपण बघूया तिकडे. पण खूप सारे लोक येतात म्हणजे तिकडे, मीच नव्हतो आलो. ही बघा, ही वसई क्रीक आणि आपलं ते अख्खं ठाणे शहर. आणि मी आता बघायची बोललो ना, इकडे आतमध्ये एवढे कसे आहेत, ते इकडनंच एंट्री आहे त्याची. चला आपण जाऊया. फादर मंचेकर चलो. हे बघा इकडनंच आहे एंट्री. किती अमेझिंग बनवलं बघा. इकडे काय आहे, इथे काय आहे, इथे काय बाबा, हे कोणाला इथे ठेवायचे. आणि हे बघा वरती जायला. पप्पा कुठे थांबले, पप्पा कुठे आहेत? किधर मोबाईल, इधर भी मोबाईल. हा, मोबाईल सुटत नाही. हे काय मला सांगा, हे काय आहे? म्हणजे ते पहारा काढण्यासाठी करते. पहारा किंवा काहीतरी असेल इथे म्हणून. येणारा शत्रूवर आक्रमण. नाईस. चला आता वरती जाऊ. नीट जरा चाला, शेवाळ आहे आणि पहिला पडणारा मीच असेल. पप्पा त्यांना पण इन्फॉर्मेशन देत आहेत सगळी. पण हा व्ह्यू बघा किती अमेझिंग आहे. ओ माय गॉड, पावसामध्ये तर अजूनच अमेझिंग दिसत आहे. काय इन्फॉर्मेशन देत होता उल्हास नदी. उल्हास नदी जी गावातून येते. ही मगाशी आता आपण ही गाडी लहान बोललो झाली. हिला. आता ती लहान झाली. अच्छा, आता लहान आणि झाली. बाजूला ही आहे ना, ही वसई गाडी याच्या आहे. तटावर उभा असलेला हा कोण? हा, वसई- घोडबंदर हा किल्ला. घोडबंदर किल्ला. नाईस. आणि मराठाने 1739 ला तो काबीज केला. आणि नंतर मग ती सत्ता परिवर्तन झाल्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या काळामध्ये इथे घोड्यांचा व्यापार व्हायचा. म्हणून याला ज्या ब्रिटिशांना मिळायचा. म्हणून याला ब्रिटिशांसाठी घोडबंदर नाव दिलं. घोडे मी अगोदरच करण्यासाठी रिव्हील केलं पप्पांच्या परदेशातून स्टोरीच्या अगोदर. आणि तिथे आपल्याला गार्डन मध्ये ते 2 घोडे दिसतात. ओ माय गॉड, मी इथे फक्त नजारा बघायला आलो. पप्पा कंटिन्यू करूया आपण. इथे आता एवढं मस्त वातावरण झालंय ना, म्हणजे बोलू तुम्हाला खूप सक्सेसफुल झालं इकडे आहे ना. आणि एवढी हवा आणि एवढं मस्त काय ढग आणि जरासा छोटासा पाऊस, जास्त धोधो पण नाही, म्हणजे एन्जॉय करू शकतो आपण. आणि एवढी जोरात आणि तो व्ह्यू आहे ना, मी तुम्हाला दाखवतो, परत एकदा दाखवतो बघा. पूर्ण व्ह्यू हा एक अख्खा घोडबंदर गाव आणि तिकडे आपलं सगळं सिटी आणि तिकडे ते क्रीक होतं आणि आपलं झेंडा बघा किती मस्त, खूप मस्त. थोडा पाऊस येतो आहे. आणि माझ्या मागे जे तुम्ही बघता ते पप्पांनी आता मला काहीतरी सांगितलं, मिठाग्रह उन्हामध्ये काहीतरी करतात. मी सेम डायलॉग रिपीट करतोय, सेम डायलॉग. मला माहिती नाही त्याची इन्फॉर्मेशन, मला माहिती नाही त्याविषयी. पप्पांकडेच घेतो काय ते बघा. ते ना, ते बगडा ना, बगडा आहेत ना की फ्लेमिंगो आहेत? फ्लेमिंगो आहेत ते. फ्लेमिंगो आणि पिंक कलर कुठे गेला, डाय केला कोणी? म्हणजे हा किल्ला त्यांनी फक्त वॉच टॉवर सारखा बांधला होता, म्हणजे लक्ष ठेवण्यासाठी वगैरे, ते बरोबर त्याच्यासाठीच होता. म्हणून तो एकदम असा शॉर्ट अँड स्वीट क्रिस्प, काय बोलतात, स्वीट अँड क्रिस्प संपला. आणि तिकडे मी एक बघितलेलं गार्डन मध्ये ना, कुठला तरी, हे बघा इकडे इन्फॉर्मेशन लिहिली आहे झाडांची, की हे खूप जुने झाड आहेत.
खूपच. गार्डन मध्ये आल्यावरती एक कुठेतरी आम्हाला इन्फॉर्मेशन वाला भेटला आहे. हा किती 55 इयर्स ओल्ड आहे. 55 इयर्स ओल्डचा झाड आहे, म्हणजे किती मोठा झालाय बाबा. थैंक यू सो मच ब्रो. मँगो लिहिला आहे, कुठला मँगो? तभी इंग्लिश किधर समझते हैं अपन को शास्त्रीय नाम, अपन को आंबा हापूस ये सब चाहिए. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? मला तिकडे अजून एकदा जायची इच्छा झाली आहे, पण पप्पा बोलला त्याचं इन्फॉर्मेशन वाचून जा मग जाऊया. पप्पा तिथे थांबलेत माझ्यासाठी इन्फॉर्मेशन वाचून येते की नाही बघायला. बोललेलो रेनकोट घालून या, डोकं नाही भिजवायचं, लगेच छत्री उघडणार इकडे आल्यावरती. मला सांगा, अशा लोकेशनला जेव्हा आपण जातो तेव्हा रेनकोट वगैरे घालतो, मला डोकं भिजतरी, पण वरचं नाही आणलंय. ओ फादर किधर हो, इधर आओ. मी तिथपर्यंत कसं येणार, माझ्या डोक्यामध्ये काय नाही आहे. इकडे इधर आओ, इधर आओ, इधर आओ. नाईस. जे वरती होते सगळे पळत येत आहेत, सगळे पळत येत आहेत. पण बघा पावसामध्ये पण किती अमेझिंग दिसतंय. वरती अजून जायला पाहिजे, बट जाऊ द्या, आता पाऊस आला भरपूर. तो एकटा मुलगा एन्जॉय करतोय, मस्त भिजतोय. हा, मला भिजून देत नाही. हा, मस्त एन्जॉय करतो. तो मागापासून काय करत होता माहितीये का, इकडनं तिकडनं धावत होता. आणि आता जास्त पाऊस आला तो मस्तपैकी चालतोय. खूप स्ट्रेस आहे त्याला, खूप अभ्यास आहे, खूप होमवर्क आहे. म्हणून अजून एक फॅसिनेटिंग गोष्ट मी सांगू का तुम्हाला. मला आता पप्पाने सांगितली, पण पप्पाने विचारलं की माझ्या तोंडून तुम्हाला पोचली पाहिजे. तो ही गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. हा जो दगड आहे दॅट इज बॅसाल्ट रॉक, आणि तो दगड गेटवे ऑफ इंडिया मध्ये तुम्ही बघितला असेल मुंबईमध्ये, तो सेम दगड आहे. काय बोला? ताजमहलला वापरलेला आहे, ताजमहलला पण वापरलेला आहे, महापालिकेच्या इमारतीला वापरलेला आहे. येस. आणि और क्याची आहे. हा तो दगड आहे. बट मी एक विचार करतोय की आम्ही जर ह्याच्या खाली उभे आहे तर बाप्पा आपल्याला छत्रीची काय गरज आहे. हा, छत्री का ओपन ठेवली आहे. सब जगेचे प्रोटेक्शन पाहिजे, मग रेनकोट का नाही वापरत. एवढा मस्त अमेझिंग पाऊस पडत आहे, बघतात किती अमेझिंग पाऊस आहे. मला भिजायची इच्छा झाली आहे, बट दिस मॅन इज नॉट अलाउइंग मी. एक प्रश्न तुम्हाला विचारतो. आता पाऊस जरासा कमी झालाय, बट आहे पाऊस, आणि अशा लोकेशन वरती मी रोज येत नाही. बरोबर, मग लगेच वरती जाऊन भिजून येऊ. सायलेन्स बघतोय, सायलेन्स बघतोय. लगेच जाऊन लगेच येतो, लगेच झोपू. इथे भिजायला तर मी रोज येणार नाही, म्हणून खूप मस्त एक्सपिरियन्स आहे. आणि हा जो सगळा एरिया ना, ती लोक शक्यतो आता म्युझियम वगैरे काहीतरी फोटोज वगैरे बनवतील. आता माहिती नाही काय बनवतील, बट फायनली भिजतोय. मला असं हवंय की अजून धो पाऊस पडू दे, जरा वरती जाऊन. आता वरती जाऊन भिजूया. बट इकडचा जो आवाज येतोय ना, तो झेंडा फडफड करतोय ना, त्याचा इथपर्यंत आवाज येतोय, आणि माझा वरपर्यंत. भरपूर पाऊस आला म्हणून आता माझी फाटली. बट मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगतो की पाठीमागे बघताय सगळे मित्रांसोबत वगैरे आलेत. माझ्याच मित्रांना काय वेगळा प्रॉब्लेम नाही, मला कळत नाही. एकाला या जागेवरती यायचं नाही, एकाला काहीतरी इश्यू झालाय, एकाचा काहीतरी रिपोर्ट झालाय, एकाला जुलाब झालाय, एकाला कुठेतरी दुसरीकडे जायचं, एकाला सुट्टी नाहीये. हे अशाची की फंडगिरी. आणि मग मी माझ्या पोस्टवरनं रिझाईन केलं माझ्या ग्रुपमध्ये की आतापासून मी प्लॅन बनवणार नाही, तुमचे प्लॅन झाले होती मला या. आणि मी बनवतो प्लॅन तरी पण. बट स्टील बघतात मित्रांचे प्रॉब्लेम सगळ्यांना पण असतील, तुम्हालाही असतील मला असं वाटतंय. बट इकडे भिजून, इथे मी पहिल्यांदा भिजलो आज पूर्ण पावसाळ्यामध्ये, आज पहिल्यांदा भिजलो इकडे. हे होतं बट भिजलंय आतमध्ये. बट खूप मजा आली इथे भिजून. हा, इकडे भिजायचा भरपूर वेगळा एक्सपिरियन्स होता. आता परत मित्रासोबत येईल. बघितलं किती भारी मजा येते इथे सगळं फिरायला आणि माझे मित्र. हा, बट आता इथे भिजून मला भरपूर मजा आली. आता जातो लगेच घरी, कारण की मला ऑलरेडी झालेला ताप, ऑलरेडी होता खोकला, ऑलरेडी होता मला टॉन्सिल. आता पप्पा गेल्यावरती मला ओरडणार आहे की एवढा भिजून आला. हा, आता मम्मी पप्पा कशी ओरडणार, हे डायलॉग मारणार मग पप्पा ओरडणार नाही. पप्पा मला हे ओरडणार की मम्मी ओरडणार आहे. भरपूर मजा आली इकडे जरा फिरायला. मला तरी असं पहिल्यांदा जागा कळाली, पप्पांनीच मला सांगितलं. तर इथे पप्पांसोबत फिरायला जरा भरपूर मजा आली. आता लगेच घरी जातो मस्त गरमागरम वडापाव घेऊन आणि गरमागरम मम्मीचा वडा खायला. खूप मजा आली पप्पांसोबत राऊंड वगैरे मारून, आणि त्या लोकेशनला जाऊन तर अजून जास्त मजा आली. आता वडापाव तर खात नाहीये आता, कारण की माझ्याकडे चार्जिंग पण आहे 2%. मी पण अशा लोकेशनला जातो ना तेव्हा माझी चार्जिंग अशी 30% वगैरेच असते. आता लगेच घरी पोहोचतो आणि ब्लॉग कंटिन्यू करूया आपण. खूप अमेझिंग जागेवरती जाऊन आलो आणि भिजलो आज फर्स्ट टाइम भिजलो. म्हणजे हाय, मग उद्या काय आता खोकला आलाय, मग उद्या तंगड्यावर. काय पण मग काय, तंगड्यावर म्हणजे काय असतं, भिजले की तंगड्यावर. मस्त जेवलो. माझा विचार होता की मस्त पनीर बोलतोय मंचुरियन सूप वगैरे खायला संडे म्हणून, बट घसा खराब झालाय म्हणून रिस्क नाही घेऊ शकत. आणि पनीर वरतीच आपण परत. अँड लॉकअप बघतायत का तुम्ही? लॉकअप बघतायत आपण लगेच तर लॉकअप बघून ब्लॉग एंड करू.
तर बस आजचा व्हिडिओ एवढाच होता, पप्पांसोबत चिल करायचा. आणि माहिती आहे मला व्हिडिओ खूप छोटा झाला कारण की लोकेशनच्या हिशोबाने तेवढाच व्हिडिओ असणार आणि बाकी माझी पण तब्येत वगैरे ठीक नव्हती म्हणून एवढं करायला जमलं नाही. बट आता नेक्स्ट व्लॉगपासून एकदम मस्तपैकी आणि चांगला एंगेजिंग कॉन्टेंट असणार आहे, आता पण आहेच. सो आता मी कुठेतरी चाललो आहे, तिकडे पण धबाधब व्हिडिओज बनवू अँड लवकरात भेटूया. बाकी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका अँड भेटूया परत.